हॅलो, नमस्कार. मी अमरज्योती खेडकर. आज मी दोन तुम्हाला अगदी सोप्या सोप्या चटण्या दाखवणार आहे. त्यातली एक आपण केली आहे ती ह्याची आहे, लसणाची आहे. पण ही थोडीशी मी वेगळ्या प्रकारे करते. तर ती ही लसणाची चटणी आहे आणि दुसरी आहे ती आमसुलाची चटणी आहे. आमसुलाची चटणी म्हटलं ना की करायला अतिशय सोपी. तुम्ही करून देऊ शकता. फ्रीजमध्ये ठेवली तुम्ही नेहमी काढून, म्हणजे तुम्ही जेवणात घेऊ शकता. ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांना ते ही अतिशय छान आहे तब्येतीसाठी. ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी घ्यावी. तोंडाला रुची नसेल ही थोडीशी चटणी घेतली ना तर खूप तोंडाला चव छान येते. अशा प्रकारे ही करायला सोपी आणि इन्ग्रेडियंट्स अजिबात जास्त नाही आहेत त्याला. फक्त हे बघा, मुठभर आमसुलं घेतली आहे. अशा मुठभर घ्यायची आणि थोडी कडक असेल तर पाण्यात भिजवून ठेवायची. ताजी असतील तर डायरेक्ट घेतली तरी चालेल, पण आपण थोडीशी धुवून घ्यायची. धुताना त्याचा आंबटपणा जाणार नाही अशा पद्धतीने धुवायची. आणि आता त्याला एक तर तुम्ही साखर घालू शकता, गूळ घालू शकता. अर्धी वाटी साखर घ्या, अर्धी वाटी गूळ घ्या, किंवा मी हे दोन्ही अर्धा अर्धा घेतले, थोडा गूळ थोडी साखर. तर हे अर्धी वाटी घ्या. आता आमसुलाचं मी तुम्हाला एक सांगते की काय काय वेळेला ना आमसुलाला आंबटपणा नसतो. म्हणजे ज्या काही लोक ना विकताना म्हणजे आगळ करतात ना, तर आगळ करतात आमसुलाचं. म्हणजे आमसुलं भिजवून त्याचं पाणी काढतात आणि मग ती आमसुलं वाळवून विकतात. मग त्याला आंबटपणा नसतो, कारण त्याचा आंबटपणा सगळ्या आगळमध्ये गेलेला असतो. तर तुमची आमसुलं कशी आहेत त्याप्रमाणे तुम्ही साखर गूळ बघा, चवीने घाला. पण जर व्यवस्थित आमसुलं असतील तर अर्धी वाटी लागतं. तसंच त्याला थोडं मी एक चहाचा चमचा जिरं टाकते. कारण बघा, आपण जेव्हा कोकम सरबत करतो त्याच्यामध्ये जिऱ्याची पावडर टाकली की चव छान लागते. तसं मी अगदी एक चहाचा छोटा चमचा जिरं, पण जिरं माझ्याकडे भाजलेल्या जिऱ्याची पावडर केलेली आहे त्यामुळे मी जिऱ्याची पावडर टाकते. चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि अगदी किंचित थोडासा आल्याचा तुकडा टाकायचा आहे. बघा, एवढाच आल्याचा तुकडा टाकायचा आहे. बाकी काहीही लागत नाही याला. हे सगळं मिक्सरला लावायचं आणि तुमची चटणी तयार. आणि तुम्ही अशी चटणी करून ठेवली की अगदी लहान मुलंसुद्धा खाऊ शकतात, कारण का आंबट गोड लागतं त्यामुळे ते चवीला छानच लागतं. आणि तिखट नाही आहे ना ह्याच्यामध्ये, त्यामुळे म्हातारी माणसं किंवा लहान मुलं आवडीने खातात. तुम्ही पण नक्की करून बघा. आता आपण हे सगळं मिक्सरला लावूया. होऊ शकतो अशी चटणी तुम्ही करून बघा. तुम्हाला आवडली तर नक्की मला सांगा कमेंटमध्ये. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.